आज आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे। त्याच्यामध्ये आपण काय काय घ्यायचं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आणि शेंगदाणे चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे। चांगले त्यांना व्यवस्थित हलवायचे। झाले, थोडेसे भाजले गेले, अजून थोडेसे त्यांना भाजायचे आहे। आता आपण मिरची भाजूया। आपले शेंगदाणे झालेले आहे, आता थंड होते तोपर्यंत आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची। थोडंसं त्याला त्याच्यामध्ये आता आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे। हिरवी शेंगदाणे आपले भाजलेले आहे। व्यवस्थित भाजू द्यायची। ती कच्ची ठेवली म्हणजे आपल्याला चटणीला जास्त तिखट लागून जाते। व्यवस्थित भाजायची। थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकायचं म्हणजे त्याचा ठसका होत नाही। हे बघा, आपण काय घेतलेलं आहे, शेंगदाणे भाजून घेतले व्यवस्थित आणि मिरच्या भाजल्या, तीन पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या, कोथिंबीर घ्यायची, थोडं त्याच्यामध्ये कच्चं जिरं टाकायचं आणि थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्या प्रमाणानं। अशी ती चटणी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची। आता आपण शेंगदाणे मिरची थंडी होऊ तोपर्यंत आपल्याला आता मेथीच्या पोळ्या बनवायच्या आहेत। त्याच्यामध्ये आता आपण मेथीचं पीठ भिजवायचं आपल्याला। त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि थोडं मेथीचं पीठ घ्यायचं। 5-6 पोळ्यांना आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मेथीचं पीठ 2 चमचे 3 चमचे टाकायचे। 3 चमचे मेथीचं पीठ आणि थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। थोडी हळद घालायची, आपण हळद टाकलेली आहे। आता आपल्याला त्याचा उंडा करायचा आहे। हे बघा, आता आपली ही चटणी वाटून झालेली आहे। आपण या डब्यामध्ये काढूया। झालेली आहे ती चटणी। आता ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आपल्याला। बोलायचं। आता आपला हा उंडा तयार झालेला आहे, चांगला मळलेला आहे आपण। आता आपण त्याची पोळी बनवूया। हे बघा, असं त्याला तेल लावायचं आणि त्याची चाकी बनवायची। काढून घ्यायचं व्यवस्थित।
टाकून घेऊया. तिला फिरून घ्यायचं म्हणजे ती सारखी शेकली जाते. बघा ही आपली पोळी खूप छान शेकल्या जाते. फुगते पण ती तेल लावल्यानंतर. ही आपली चटणी पोळी तयार झालेली आहे. हे बघा असंच नाही की आपण ह्याच पोळीसोबत खाऊ शकतो चटणी, आपण भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो आणि बाजरी भाकरी सुद्धा खाऊ शकतो. पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो ही चटणी. आपण लोणचं घेतलं थोडं आणि पोळी. हे बघा कशी चटणी कशी झाली ती खाऊन बघा. किती छान एकदम चविष्ट. बघा तुम्हाला हा व्हिडिओ कॉल आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता.